गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाकडून 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या गुरुदेव पांडुरंग सकट वय 42 राहणार रेल्वे स्टेशन जवळ पाटीलमळा हातकणंगले सध्या राहणार शिरोळ याच्याकडून 3 किलो 20 ग्राम 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थ त्याचा साठा आणि विक्री करीत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार सागर चौगुले यांना माहिती मिळाली की दिनांक 9 मे रोजी इंचलकरंजी ते चंदूर परिसरातील अलायन्स हॉस्पिटलच्या पाठीमागे जामदार मळा येथे गांजाची विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे व या पथकातील पोलिसांनी सापळा रचून गुरुदेव सकट याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने पोलिसांनी 3 किलो 220 ग्राम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरचा गांजा कुणाकडून विकत घेतला, कुणाला विकणार होता याचा तपास चालू आहे। गुरुदेव सकट याच्यावर शिरोळ पोलीस ठाण्यात जुगार आणि MPDS कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्यांचा तपास शिरोळ पोलीस करीत आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सागर चौगुले, प्रशांत कांबळे, महेश आंबी, संजय कुंभार, महेश कोरवी, वैभव जाधव, महेश पाटील, नामदेव यादव यांच्यासह आदीने केली।